काय काय विकास केलाय 70 वर्षात जे केलं नाही म्हणतात की नाही हिने काय केलं की तिकीट दिल्यानंतर लोकांना समजलं की हे उमेदवार आहेत. काय केलं ब्रिज बांधायला फुल्ला आणि ब्रिज काय शेतकऱ्यांचा फायदा आहे काय काँग्रेसने केलं नाही कोल्हापूर जिल्ह्याला 3 MIDC दिल्या काँग्रेसमध्ये झाल्या जनतेच्याच पैशातून विकास होत असतो कोणी काही खिशातलं घालत नाही. कनेरेला तळं झालं त्यामुळे निर्ली सुका झाली किती पार्क कोण आणलं ते त्याच्या आधी ज्यावेळेला शरद पवारने आणली त्यावेळेला काय हे केलं नाही तुम्ही ज्यावेळेला शरद पवारने आणली त्यावेळेला त्यांचं का पुण्याचं कौतुक केलं नाही भाजप काय करते काय नाही सगळ्यांचे दाखवायचे एक आणि करायचे एक. मोदीनं जेवढं देश फिरला एवढं जर जनतेत पैसे वाटला असं तर लोक काचाचे रस्ते तयार झातात जे काही चालणार ते सर्वसामान्य लोकांच्या ह्याच्यातूनच चालते ॲक्टिव्हर काही कोणाचं काही चालत नाही. केलेलं वाट लावली तेवढी बाद झाली ते नाव आम्हाला आता हे झाल्यावर कळाले फॉर्म भरल्यानंतर त्यांचं नाव आम्हाला कळालं. काय काय वातावरण वाटतं? वातावरण सुदर्शन कुठे यांचं चांगलं आहे. आणि तसं सुदर्शन दादांचं नाही आहे त्यांनी आहेत पहिल्यापासून संपर्क आला सुदर्शन हा? माणूस आपला आहे. बरं. आणि त्यांचे जे उमेदवार आहेत ते खरोखरच चांगल्या पद्धतीने त्यांनी साहेबांनी निवड चांगली केलेली त्यामुळे आम्ही सुदर्शन खोतांच्याच पाठीशी. चांगला आहे हो गोर गरीब म्हणा कोण असू द्या तुम्हाला सहकार्य करणारा मग. आणि म्हणून माझं मत काँग्रेसला. सुदर्शन खोत बघायचं कामच नाही प्रत्येकाला भेटणार चांगली व्यक्ती आहे. प्रथमतः सुदर्शन खोतच 80% तरी काँग्रेसच. व्यक्ती चांगली आहे एक नंबरची आहे. त्यांना म्हणजे न कळून ओळखणार नाही असं काही नाही. प्रत्येक गावात सुदर्शन खोतमध्ये त्यांना ओळखलं जाते आमच्या तरी पंचवार्षिकमध्ये. तरी बघायला गेलं तर 1 वे सीट सुदर्शन खोतच येणार. सहकार्य त्यांचं 100% असते नाही हा शब्द नसतो त्यांच्या. ह्या निवडणुकीत जिल्हा परिषदला तरी आमचे सुदर्शन खोत साहेबच येणार. विषय संपला. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी बघायला गेलं तर नेरली या गावामध्ये आहे गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपल्यासोबत इथं काही तरुण लोक आहेत, काही त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून इथं नेमकं कशा पद्धतीनं वातावरण आहे ते जाणून घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं? विशाल जीवन कांबळे, राहायला निर्ली. काय काय वातावरण इथं निवडणुकीचं? काय प्रचार वगैरे सुरू आहेत. बरं, काय होईल अंदाजे ह्या निवडणुकीमध्ये काय वाटते? काँग्रेसला जास्त प्रमाण वाटतंय. काय वाटते? त्यांची जरा कामाचं प्रमाण चांगलं आहे. कोण उमेदवार आहे इथून? सुदर्शन खोत. आणि विरोधात कोण आहे? नेमगोंडा ओसाडेचे कोणतर आहेत. हा, नेमगोंडा पाटील. बरं बरं. काय वातावरण दोघांच्यात बघितलं तर तुल्यबळानं उमेदवार कोण चांगला? सुदर्शन खोत. का बरं? त्यांचं लोकांच्या बद्दल म्हणजे काम चांगलं आहे. हा म्हणजे गरजू लोक असतात त्यांना जरा प्रोत्साहन देतात, म्हणजे कामं वगैरे देतात. हा. कामं चांगलं आहे त्यांचं, त्यामुळं आमच्या भागात तरी त्यांचं चांगलं आहे. काय सांगाल? आपल्या गोकुळशिरगाव जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपले जे सुदर्शन खोत हे उमेदवार आहेत त्यांचे भरपूर चांगल्या पद्धतीनं काम आहे. युवा पिढींना खेळण्यासाठी वगैरे ते बक्षीस वगैरे किंवा बाकीचे जे काय गरजू वस्तू लागतील ते सगळे त्यांनी दिलेले आहेत सगळ्या पोरांना. बाकी वारकऱ्याच्या माध्यमातून वारकऱ्यांना भरपूर प्रोत्साहन केलेलं आहे त्यांनी. बाकीचे काय आता मध्ये ह्यांचा कार्यक्रम ठेवला होता वारकऱ्यांसाठी, इंदुरकर महाराजांचा कार्यक्रम ठेवला होता. नंतर वारकरी जे आपले पंढरपूरला दरवर्षी जातात त्यांच्यासाठी ते पंढरपूरवरून जाऊन आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये ते वारकऱ्यांना भेटतात. नंतर प्रत्येक गावामध्ये ते परत आल्यानंतर त्यांना जेवणाची वगैरे त्यांनी सोय करतात, त्यांचा कार्यक्रम ठेवतात एक. त्यानंतर शाळेमध्ये आपली जिल्हा परिषद जे शाळा आहेत प्रत्येक गावातनी त्या प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी प्रत्येक शाळेमध्ये त्यांना थोडीफार काय असं ना त्यांनी प्रत्येक त्यांच्या माध्यमातून त्यांनी सहकार्य केलेलं आहे प्रत्येक शाळेमध्ये आपल्या गोकुळशिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला काय वाटते काय वारं कुणाचं आहे, निवडून कोण येणार, मतदान करायचं तर कुणाला करायचं आणि का करायचं? प्रथमतः सुदर्शन खोतच हा. काँग्रेसचे उमेदवार आहे जिल्हा परिषदचे. हा. आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांचं, अभ्यासू नेतृत्व आहे त्यांचं आणि खूप म्हणजे बरेच वर्षी सामाजिक कार्य ते पूर्णपणे सहकार्य आहे त्यांचं. काय अशी कामं केली तुम्ही? प्रत्येक गावात त्यांना म्हणजे न कळून ओळखणार नाही असं काही नाही. प्रत्येक गावात सुदर्शन खोतमध्ये त्यांना ओळखलं जातं आमच्या तरी पंचवार्षिकमध्ये. आणि बरेच सामाजिक कार्य आहे. त्यांनी वारकऱ्यांच्यासाठी इंदुरकर महाराजांचा कार्यक्रम पण खूप मोठा ठेवला होता की म्हणजे सामाजिक शाळेचे असू दे कोणत्याही कधीही जरी तुम्ही त्यांना हाक मारली तर सुदर्शन खोत आपल्याला अवेलेबल असणार आहे. आणि बंटी साहेबांचं तर ह्या भागात म्हणजे वर्चस्वच आहे. भले आज भाजपची जरी सत्ता असली तरी बंटी साहेब म्हटले की कोल्हापूर दक्षिण बंटी साहेबच. आणि त्यांचे जे उमेदवार आहेत ते खरोखरच चांगल्या पद्धतीने त्यांनी साहेबांनी निवड चांगली केलेली आहे. त्यामुळे आम्ही सुदर्शन खोतांच्याच पाठीशी. उमेदवार म्हणून पलीकडच्या बाजूला भाजप आहे, सत्ताधारी पक्ष आहे, त्यांना आजपर्यंत आम्ही कधी बघितलंच नाही. ताकद असू दे ताकदीवर सगळं काही चालत नाही साहेब.
जे काय चालणार ते सर्वसामान्य लोकांच्या ह्याच्यातूनच चालते. ताकदीवर काय कुणाचं काय चालत नाही. तुम्ही मगाशी म्हटलात की उमेदवार चांगला आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस विरोधात आहे की उमेदवार तो उमेदवार म्हणजे माणसं मतदान करताना कुठल्या गोष्टी बघून मतदान करणार? माणूस बघून मतदान करणार. आपल्या गोकुळशिरगाव जिल्हा परिषदमध्ये तर माणूस बघून मतदान करणार. कारण का सुदर्शन खोते साहेब जे आता जे आहेत ते इथून पुढे गेले एक 2-3 वर्ष माणसांच्या पूर्णपणे संपर्कात आहेत. आणि जे आता जे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत निमगोंडा पाटील ते म्हणजे लोकांना आत्ता जाहीर झाले की तिकीट दिल्यानंतर लोकांना समजले की हे उमेदवार आहेत, असं झालेलं आहे. आणि आपले जे सुदर्शन खोत आहेत ते गेले 2-3 वर्ष लोकांच्या संपर्कात आहेत. बाकीच्या माध्यमातून सगळ्याच ह्याच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहेत. शाळेच्या माध्यमातून असून दे किंवा मुलांच्या खेळाच्या माध्यमातून असून दे, सगळ्यांच्या युवा पिढीच्या माध्यमातून सगळ्यामध्ये संपर्कात सुदर्शन खोत आहे. म्हणून माणूस बघून मतदान. माणूस बघून मतदान होणार. तुम्हाला काय वाटतं? माणूस बघून मतदान. काय कुणाला करायचं? सुदर्शन खोत. का? माणूस आपला आहे. बरं. सुदर्शन खोत. सुदर्शन खोत. सुदर्शन. का बरं? संपर्क चांगला आहे त्यांचा लोकांशी. परत सहकार्य असते गरीब काय सर? सर्वसामान्य लोकांना. कुठल्याही दवाखान्याच्या बाबतीत असू दे किंवा कुठली अडचण असू देत, कायम आपले त्यांचं सहकार्य आपल्याला. खूप वर्ष आले मी पण असं नाव ऐकतो त्यांचं. जवळजवळ 5-6 वर्ष आले त्यांचं नाव ऐकतोय की त्यांचं समाजकार्य चांगलं आहे. लोकांची संपर्क व्यवस्थित आहे त्यांचा. आहेत व्यवस्थित. म्हणजे आम्ही तर माणूस बघूनच करणार. आणि आमचं पहिल्यापासूनच आहे की जे बंटी साहेब आणि ऋतुराज दादा सांगतील तेच व्यवस्थित आमच्या इथं होतं. त्या पद्धतीने होणार. आणि आम्ही त्यांनी सांगतीलच असं नाही, पण हा माणूस पण तसा आहे की त्याला आम्ही मतदान करावं. संपर्क व्यवस्थित आहे त्यांचा लोकांशी. आणि पलीकडचं उमेदवार ते नाव आम्हाला आता हे झाल्यावर कळाले. फॉर्म भरल्यानंतर त्यांचं नाव आम्हाला कळाले. नाही तसं सुदर्शन दादांचं नाही. त्यांनी आहेत पहिल्यापासून संपर्कात आहेत. नमस्कार. तुमचं नाव कसं? चंद्रकांत पाटील, राहायला नेरली, पाटील नगर. इथलंच आहे. पाटील नगर. काय वातावरण आहे निवडणुकीचं इथे? 80% तरी काँग्रेसच. बर. का बरं काँग्रेस? पूर्वीपास काँग्रेसचे कामं पण चांगले आहेत, विचार चांगले आहेत त्यांचे. हा. असं नाही की म्हणजे दंडुकशाही वगैरे काय नाही. काँग्रेस म्हणजे एकमेव पक्ष आणि सर्वसामान्यांसाठी खूप म्हणजे तळागाळात सुद्धा त्यांचं काम चांगलं आहे. आता तुम्ही भाजपचं बघितलं अलीकडे, भाजप काय करतंय काय नाही, सगळ्यांचे दाखवायचं एक आणि करायचं एक. हे सगळं भाजपचीच हे आहे. पण आपल्याला तर काय ते म्हणजे जे कोण आता सुशिक्षित लोक आहेत त्यांना तर कळून चुकलं की भाजप काय करायला लागले. विकासाला मत भाजपला. विकास काय आहे बघा, प्रत्येक जण सरकार सत्तेत आले की विकास करावा लागतो. जनतेच्याच पैशातून विकास होत असतो, कोणी काही खिशातला घालत नाही. हे म्हणजे माझं तर वैयक्तिक मत आहे असं. आणि म्हणून माझं मत काँग्रेसलाच. काय होईल असं वाटतं ह्या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत जिल्हा परिषदला तरी आमचे सुदर्शन खोत साहेबच येणार. काय असं त्यांची काम वैयक्तिक काम आहेत किंवा काय? वैयक्तिक नाही. त्यांनी काम केलंय. त्यांनी सरपंच म्हणून त्यांच्या गावात तर खूपच काम केलंय. आणि बाहेरच्या गावांनी पण त्यांचा म्हणजे संपर्क चांगला आहे त्यांचा. त्यांनी असं कधी कोणाला म्हणजे घरी आल्यानंतर किंवा आपल्याला नाही भेटलं मला हात केला नाही असं कधी नाही. तर ते वैयक्तिक त्यांचं समाजकार्य पण चांगलं आहे त्यांचं, असं मला वाटतं. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? बापू जाजू खोत, राहायला सांगोलीवाडी. चांगवडेवाडी तिकडचं आहे. काय वातावरण हो तुमच्या गावाकडे? आमच्या गावात 80% मतदान सुदर्शन खोतला होणार. गाव टू गाव बघून? होय. उमेदवार बघून? उमेदवार का- बघून. आता तुम्ही गावातला आहे त्यांच्या गावात का त्यांना मतदान करतात लोक? चांगली व्यक्ती आहे. तर गरीब असू दे श्रीमंत असू दे सगळ्यांना मान देऊन पुढे जातो. बर. आणि आणि विकास कामं बी केलेली आहेत. ती म्हणतात संपर्कात नसतात माणूस, कोण? येत नाही भेटत नाही. हा. सुदर्शन खोत हा. मग बघायचं कामच नाही, प्रत्येकाला भेटणारच. बर. चांगली व्यक्ती आहे. लहान मूल असलं तर भेटणार. हा? लहान मूल जर असलं तर त्याला हे हे बोलवून जातात. काय काम करतात? कसं आहे? काम त्यांचं हाय फाय विचारायचं काम चांगलं आहे. हो व्यक्ती गोर चांगली गरीब आहे. म्हणा कोण असू द्या तुम्हाला सहकार्य करणारा माणूस. बर. आणि काय करायचं हा. माणसाला हेच पाहिजे असतं. आता वारं भाजपचं आहे. असेल हो की असू द्या प्रत्येकांचं असणारच. हा. वारं हे प्रचार करणार हे करणार. हा. खरं सर्वसामान्य आमच्या म्हणजे एवढ्या सर्कलमध्ये हा. पिंटू भारी आहेत. हम्म. सुदर्शन खोत. हा पिंटू तुझं पण नाव आहे बर. सुदर्शन खोत उर्फ पिंटू. बर. चांगली व्यक्ती आहे, त्याबद्दल काय नावच घ्यायचं काम नाही. वारकऱ्यांना पंढरपूरला नेतात स्वतःच्या खर्चानं. सहखर्चानं असं म्हणजे 2-3 ट्रक भरून जातात. हा. त्यांची सगळी व्यवस्था करतात. सगळं जेवण जेवण सांगोडा असू दे वाडी असू दे त्यांची सगळी सोय करतात. आणि व्यक्ती चांगली आहे. कुणाला बाबा न बोलवता पुढे जाणार असं नाही. हा. थांबवून बोलवून मगच पुढे जाणार.
अशा पद्धतीचा हो, माणूस होय. आहे. हो. व्यक्ती चांगली आहे, एक नंबरची आहे. हा. त्याबद्दल वाद नाही, म्हणून आम्ही त्यांनाच मतदान करणार. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव? हर्षवर्धन पाटील, राहिलं कुठं? नेरली. इथलंच आहे. काय काय वातावरण वाटते? वातावरण सुदर्शन खोत यांचं चांगलं आहे. का बरं? ते लोकांचा संपर्क आहे, घर टू घर संपर्क आहे लोकांसोबत. त्यामुळे का त्यांना मतदान त्यांनाच का करायचं? कामं होणार लोकांची चांगली. कसं काय? होय, भाजपचे आहे. सत्ता भाजपची जरी असली तरी फंड थोडाफार तरी मिळणार लोकांसाठी. तो लोकांसाठीच खर्च करणार, स्वतःसाठी खर्च करणार नाही. का बरं असं का म्हणताय? नाही, लोक त्यांना- राजकारणात येतात ते आपल्या फायद्यासाठी येतात. हो, नाही, त्यांना फायदा करून घ्यायची गरजच नाही ना आता. मागे त्यांची प्रॉपर्टी जेवढी पडलेली आहे की त्यांना फायदा करून घ्यायची गरजच नाही आता सध्या. त्यामुळे बर, कसं कसं वाटतंय ह्या जिल्हा परिषदेला नेरली गावातनं तुमच्या कशा पद्धतीनं मतदान होईल आणि कल कुणाच्या बाजूने जास्त असेल? 95% काँग्रेसला मतदान होणार नेरली गावात. एवढं होय कसं काय? होय, गावात तेवढं आता काँग्रेसचे बंटी साहेब, ऋतुराज दादा यांच्यामुळे अस्तित्व आहेच काँग्रेसचं गावात. हा. मी विचारतोय, तुम्ही सांगताय असं म्हणू नको. काय होईल एकंदरीत बघायला गेलं? नाही, एकंदरीत बघायला गेलं तर वन वे सीट सुदर्शन खोतच येणार. काय वाटतंय? सुदर्शन खोत आलाच. हे म्हणतात म्हणून? नाही, मग त्यांचं सामाजिक कार्य तसं चांगलं आहे. तुला काय माहिती आहे त्याचं सामाजिक कार्य? स्वतः आम्ही जातोय सर, आमचं काय गावातला तर विषय असला तरी आम्ही त्यांच्यापाशी जातोय, काय बोलतोय काय त्यांना. काय अशी काय मदत केली आहे त्यांनी? कोणते भरपूर काय पण असू दे, बक्षीस असू दे, खेळाविषयी असू दे, कुठला पण आता गावात कुठलाही असू दे, हा. यात्रेच्या वेळेला असू दे, सहकार्य त्यांचं 100% असते. नाही हा शब्द नसतो त्यांच्याकडे. बर, 100% सहकार्य त्यांच्याकडे मिळणारच काय आपल्याला. केलंय असं आता? काय आता तुम्ही जे बक्षीस मागाल काय असेल ते, क्रिकेट स्पर्धेसाठी असेल किंवा कृषीसाठी, त्यांना बक्षीस मागेल. हम्म. परवा कार्यक्रम होता, हम्म. त्यासाठी पण त्यांनी भरपूर म्हणजे एक खांब आमचा उचलला, यात्रेसाठी होता, बर, कार्यक्रमासाठी त्यांनी भरपूर म्हणजे सहकार्य भरपूर केलं, म्हणजे तरुणांना सपोर्ट कर. सपोर्ट करतात. त्यांच्यापाशी असं गेलं आणि असं परत कोणाला असं नाही. काय काय वातावरण आहे ते निवडणुकीचे? वातावरण काँग्रेसला साथ द्यावी एवढीच आमचं मत आहे बघा. बर, भाजपनं आतापर्यंत काय केलं 10 वर्षात 12 वर्षात? हा, जनतेला रस्त्यावर आणले. काय ज्यांनी काय आमदार फंडासाठी 60,000 रुपयाची पेन्शन देतात, हे का बंद केली नाही? शेतकऱ्यांनी फक्त 6,000 रुपये देऊन चुना लावलाय. हा, मोफत धान्य देऊन गरीब जनतेला लुटायला चालू केलंय. मोफत धान्य द्यायची गरज काय? त्यांची जर 60,000 पेन्शन केली तर आज महिन्याकाठी कमीत कमी 6,000 कोटी वाचतात. आता भाजप म्हणतात विकास कर. काय विकास केलाय? 70 वर्षात जे केलं नाही म्हणतात की नाही, हिने काय केलं? काय केलं दाखवून द्या की हिने 10 वर्षात. हा, केले आता ब्रिज बांधा. काय केलं? ब्रिज बांधायला फुल्ला आणि ब्रिज काय शेतकऱ्यांचा फायदा आहे काय? काँग्रेसने केलं नाही. कोल्हापूर जिल्ह्याला 3 MIDC दिल्या, काँग्रेसमध्ये झाल्या. हा, कनेरीला तळं झालं, त्यामुळे नेरली सुका झाली. IT पार्क आणायला लागलं. IT पार्क कोण आणायला नाही? ह्याच्या आधी ज्या वेळेला शरद पवारने आणली त्यावेळेला काय हे केलं नाही तुम्ही? ज्या वेळेला शरद पवारने आणली त्यावेळेला त्यांचं का पुण्याचं कौतुक केलं नाही? त्यांनी आणलं नाही. मग काय करायचं आता याने? काँग्रेसलाच मतदान करायचं. एवढं काय तुमचा राग का म्हणजे भाजपवर? काय केलंय 12 वर्षात? हा. दाखवून द्या की तुम्ही काय आणलं. काय शेतकऱ्यासाठी काय योजना आणल्या दाखवा. PM किसान सोडून त्यांनी काय योजना आणल्या बर, हे दाखवून द्या तुम्ही. बर. मीडियावाल्यानी इकून घेऊन त्यांनी जे घेतलंय की नाही, केलेलं वाट लावली तेवढी बाद झाली की. मग आता काय करायचं? 105 कोटी कर्ज होते. 105 लाख कोटी कर्ज होतं. आता 450 कोटी कर्ज आहे. हे कर्ज वाढलं कशामुळे? कशामुळे वाढलं? का वाढवलं त्यांनी मग हे? हा, काय हे विकास बघावा त्यांचा. तिथल्या उमेदवाराविषयी सांगा आता काय? मला. सुदर्शन खोत त्यांचं काय काम चालू आहे? कसं काम? त्यांचं काम असो वगैरे नसो, आम्हाला काँग्रेस पाहिजे, आम्ही काँग्रेस करणार. बर, विषय संपला. लक्षात आलं. हा, एकनिष्ठ शरद पवार पाहुणा आहे आमचा. होय का? हा, त्यामुळे आम्हाला ज्या वेळेला आम्ही खरोखर अडचणीत होतो त्यावेळेला शरद पवारनं मला 50,000 रुपये माफी दिली. बर, कृषी मंत्री झाले त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्राचा विकास बघितला, अगोदर भारताचा विकास बघितला. त्यांनी काय केलं? मोदीनं जेवढं देश फिरला एवढं जर जनतेत पैसे वाटला असं तर लोक काचचे रस्ते तयार झाला असं. हे करायला पाहिजे कोणी. आता व्हायला लागलेत की काय होत्यात बघितल्यात. हाय ते जुनं पाडायचं आणि नवीन करायचं, पैसे खिशात घालायसाठी. 10 रुपयाची कामं 10,000 रुपयाला देणार तुम्ही, 90,000 खिशात घालणार. का उपयोग आहे त्याचा? म्हणून मत काँग्रेस. काँग्रेस. बर, काय काय वातावरण गावात? सुदर्शन खोत दादा, का बरं? कारण एकदम प्रामाणिक माणूस आहे, स्वच्छ माणूस आहे. आता आमच्या गावचे सरपंच आहेत, त्यांनी 0% भ्रष्टाचार आहे त्यांचा.
पूर्ण काम सगळं व्यवस्थित त्यांचं असते. आता गावात आमच्या त्यांनी आता 2 वर्ष झाले सरपंच आहेत. पूर्ण सगळा चांगला विकास काम त्यांनी केले. काय काय केले सरपंच झाल्यापासून? आता CCTV पूर्ण गावात बसवल्यात, चोरी होऊ नये म्हणून. परत त्यानंतर रस्ते गटर सगळी कामं चालू आहेत. परत आता त्यांनी वारकऱ्यांना ते सगळ्यांना मदत करतात. आमच्या गावात 200 ते 300 दरवर्षी त्यांनी फ्रीमध्ये माणसांना नेऊन आणतात सगळ्यांना. बरं, जिल्हा परिषदेचा उमेदवार कशा पद्धतीने असायला पाहिजे? त्यांना कामं करणारा पाहिजे असं म्हणतात. म्हणजे भाजप आहे त्यांना मतदान करायला पाहिजे असं म्हणतात. नाही तर कामं त्यांनी सगळी करायला पाहिजेत ना, रोडची गटरची सगळी कामं ही करायला पाहिजेत. परत जिल्हा परिषद शाळा असतील म्हणा, आता शाळा सगळ्या बंद होत आल्यात जिल्हा परिषदच्या. गरीब विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियमला ॲडमिशन घ्यायला लागते. आता आमचे सुदर्शन को दादा आहेत ते बऱ्यापैकी सगळ्या जिल्हा परिषद शाळांना मदत करतात गावातल्या. म्हणजे आता डिजिटल शाळा त्यांना आम्ही केलेली आहे आमच्या गावात सांगोडीवाडीमध्ये डिजिटल सेवा केली. केली. काय काय होईल गावात असं वाटतं तुम्हाला? आता आले की सगळे म्हणजे जे नागरिकांचे प्रश्न आहेत ते सगळे 100% त्यांनी सोडवणार. आणि भ्रष्टाचार 100% त्यांनी कमी करणार. भ्रष्टाचार करणारच नाहीत ते, असं प्रामाणिक माणूस. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? ऋषिकेश खोजगी, राहायला सांगोडेवाडी. काय काय वातावरण? सुदर्शन दादा. का बरं? दादांचं काम ग्राउंड लेवलला आहे, पहिल्यापासून संपर्कात आहे. आणि ज्याला कोणालाही मदत लागली तरी दादा नाही म्हणतात. त्यांच्या वतीनं हॉस्पिटल म्हणा, शाळा कॉलेज सगळ्यांची कोणीही मदत घेऊन जाऊ दे 100% मदत होणार. प्रामाणिक माणूस आहे. त्यांनाच का मतदान करायचं? त्यांचा संपर्क आहे जास्त, प्रत्येकाला मदतीला धावून येतात. कधी बोलव, कोणतंही काम असू दे, कोणती अडचण असू दे, एका फोनवर त्यांनी हे करणार. म्हणून त्यांना मतदान करायचं. हो. बोला की. कुठलं गाव? नेरलीस. काय निवडणूक लागली आहे जिल्हा परिषदेची, वातावरण कसं काय, कुणाचं ह्याचा कल जाणून घ्यायसाठी आम्ही आता आलोय. तुमचं काय मत आहे? कुणाला मतदान करायचं आमदारच्या ह्या निवडणुकीला आणि काय म्हणून मतदान करायचं? निवडणुकीला मतदान म्हणजे म्हणायचं आम्ही सुदर्शन साहेबांनाच मतदान करणार. का बरं? पहिल्यापासून त्यांच्या संग आमचं म्हणजे चांगला संबंध आहेत. मंदिरासाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी पण त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली. त्यामुळे साहेबांनाच आम्ही मदत. काय मदत केली? आम्ही मंदिर बांधण्यासाठी आम्ही बाहेर असं देणगीसाठी असं गेलतो. त्यावेळी साहेबांनी डायरेक्ट चौकशी न करता मंदिरासाठी अशी म्हणजे देणगी दिली. आमच्या पलीकडच्या बाजूला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. कशा पद्धतीने होईल निवडणूक तुम्हाला काय वाटतंय? नाही, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असला तरी पण कशी आपल्या नेरली किंवा पाटीलनगर ह्या भागात आमचं बऱ्यापैकी काँग्रेसला हे होणार, मतदान होणार पूर्ण पाटीलनगर काँग्रेस. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? ओमकार राजू वनकोरे, राहायला कुठे? नेरली. नेरली. काय काय वातावरण इथं निवडणुकीचं? नेरलीमध्ये काँग्रेसचं वातावरण. का बरं? बंटी साहेब आणि ऋतुराज दादांचे सगळे कट्टर कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यामुळे नेरलीमध्ये 100% मतदान, 100% नाही तर 90% तर मतदान काँग्रेसला पडणार आहे. 100%. कसं काय एवढं? कारण काय पहिल्यापासून नेरलीत सगळे कट्टर कार्यकर्ते आहेत बंटी साहेबांचे आणि त्यांची कामं वगैरे असल्यामुळे नेरलीत आणि त्यांचे कार्यकर्ते हे पहिल्यापासून नेरलीमध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी वारंवार नेरलीमध्ये त्यांची भेटीगाठी चालू असतात. त्यामुळे काही विषय नाही. सुदर्शन खोत यांनाच का मतदान करायचं? कारण एक तर मेन म्हणजे गोष्ट काय, सुदर्शन खोत हे काँग्रेस पक्षाकडनं उभारल्यात आणि त्यांचं पण व्यक्तिमत्व हे चांगलं आहे. त्यामुळे त्यांना मतदान करायलाच पाहिजे. त्यांच्याबद्दल काय माहिती आहे? त्यांचं व्यक्तिमत्व म्हणा, आमच्या गावातली आता काही मुलं तिकडे जातात क्रिकेटच्या खेळी वगैरे म्हणा, कारण कोणत्या पण म्हणजे खेळासाठी तिने प्रोत्साहन जास्त देतात. तर आता आपण नेरली या गावामध्ये आहे. या गावामधील पाटील गल्ली या ठिकाणी आपण आता आलेलो आहे. इथल्या लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण केके चॅनलच्या माध्यमातून जाणून घेतलेल्या आहेत. तर ह्या भागामध्ये माझे आमदार ऋतुराज पाटील असतील, आमदार सतीश पाटील असतील, यांचं खूप चांगलं वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे. आणि 1% जे मतदान आहे ह्या भागातलं आम्ही हे सुदर्शन खोत यांनाच देणार आहे, अशा पद्धतीच्या बोलक्या प्रतिक्रिया येथील तरुणांनी असतील, लोकांनी असतील इथं मांडलेल्या आहेत. केके चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासमोर अभिजित. धन्यवाद.